ट्रेनमध्ये बसून तर कंटाळा आलेलाच, पण काय करणार आता, जाणं तर आहेच, त्यामुळे ट्रेनमध्ये बसावं तर लागणारच आहे. त्यामुळे कसंबसं टाईमपास करत आम्ही निघालेलो होतो आणि सकाळचा नाश्ताही घेऊन आलेले. तो नाश्ता केला आणि परत बाहेरचा व्ह्यूज बघत बसलो. पण दुसरं काही आमच्याकडे आता सध्या तरी कामच नव्हतं. अवधूत मोबाईल बघणार, आम्ही मोबाईल बघणार, एवढंच काही ते काम होतं. पण अवधूतसारखा मोबाईलसुद्धा बघत नव्हता, त्याच्यासोबत आम्ही खेळत होतो. आणि तो ट्रेनमध्ये आमचे जे कस्टमर्स होते त्यांच्याकडे सुद्धा येतो जातो असं करत होता, त्यामुळे टाईमपास होत होता. दुपारचं जेवण आलं, अवधूतला जेव खाऊ घातलं आणि झोपवलं आणि मग आम्ही दोघं जेवण करायला बसलो. कारण एका सीटवरती तिघांना बसता येत नाही, त्यामुळं पहिल्यांदा अवधूतला जेव घातलं आणि त्याला झोपवलं. आम्ही जेवलो आणि त्यानंतर म्हणजे चला थोडासा आराम करावा म्हणून मी आणि अवधूत खालच्या सीटवरती आणि हे अप्परला होते, म्हणून ते अप्परला आणि आम्ही दोघं लोअरला असं होतं. साईडचं सीट होतं त्यामुळे थोडंसं कम्फर्टेबल होतं ते, कारण थोडंसं मोठं असतं ते, त्यामुळं त्यानंतर संध्याकाळी काही शूटच केलं नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पोहोचलो गुरुवायूरला. तिथं आमची बस येऊन थांबलेली, सगळेजण बसमध्ये बसले, थोडेसे कंटाळलेले ट्रेनमध्ये बसून, पण नंतर हॉटेलवरती जाऊन थोडासा आराम करायचाच होता, त्यामुळं बसलेलो असंच. आणि थोड्या अंतरावरतीच होतं, 15-20 मिनटावरती आमचं हॉटेल होतं. निघालो हॉटेलला जाण्यासाठी आणि ह्यांनी काही जे इन्स्ट्रक्शन्स होते दिवसभराच्या त्या त्यांनी दिल्या बसमध्ये आणि आम्ही पोहोचलेलो हॉटेलला. आता एका मिनटात तर मी पूर्ण दिवसाचा व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि लॉंग व्हिडिओ करणं मला काही पॉसिबल नाही, त्यामुळे मी छोटे छोटे शॉर्ट्स करत राहीन आणि तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि आता ह्याच्या पुढचा व्हिडिओसुद्धा नक्कीच येईल. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.